कारगिल विजय दिनाच्या निमित्तानं 27 वर्ष पूर्ण होतात आपल्या सर्व देशाचं रक्षण करणाऱ्या या जवानांनी आपले स्वतःचं बलिदान त्या ठिकाणी दिलं आणि आपल्या सगळ्या संपूर्ण भारत देशाला हिंदुस्थानला एक विजय मिळवून दिला। तो आजचा कारगिल दिवस, कारगिल विजय दिवस। आणि या विजय दिवस साजरा करण्याच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी शहीद स्मारक या ठिकाणी जे तालुक्यातले या ठिकाणी सर्व आपल्या तालुक्यातील माजी सैनिक सर्व वेगवेगळ्या हुद्द्यावरती कर्नल, ब्रिगेडियर त्याचबरोबर कॅप्टन, मेजर, सुभेदार या सर्व, त्याचबरोबर शिपाई या सर्व पदावरती काम केलेले सर्व आदरणीय माजी सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर माझ्या सैनिकाच्या वीर माता, वीर पत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आजच्या या विजयी कारगिल दिनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय सुरवत साहेब आणि सर्व त्यांचे माजी सैनिक, वडीलधारी सर्व उपस्थित सैनिक बंधू, उपस्थित भगिनी, त्याचबरोबर उपस्थित गाडगे सर, जिल्हा परिषदचे अध्यक्ष दीपक वैद्य, बार्शी नगरपालिकेच्या अध्यक्षा तेजस्विनीताई, सभापती रोगीताई, सभापती गरड सर, उपनगराध्यक्ष रोहित, माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा, माजी नगराध्यक्ष आशिबाई तांबोळी, उपस्थित सर्व नगरसेवक बंधू भगिनी, एनसीसी कॅडेटमधले सर्व विद्यार्थी, API दनवे साहेब, उपस्थित सर्व या ठिकाणी पोलीस खात्याने सलामी देण्याकरता आलेले सर्व पोलीस सर्व बांधव, उपस्थित सर्व NCC मधील माझे सगळे विद्यार्थी मित्रांनो, पत्रकार बांधवांनो, खऱ्या अर्थानं आत्ताच गाडगे सरांनी आणि सुरवत साहेबांनी सुद्धा या ठिकाणी नवले मेजर आहेत, आदरणीय आमची सगळ्यात ज्येष्ठ मोरे साहेब या ठिकाणी मेजर साहेब आहेत, सगळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी सैन्य दलामध्ये काम केलेले आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे। खरं तर पाहिलं तर आपला या देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारा हा आपला बार्शी तालुका, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य दलामध्ये आपले सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी कार्यरत होती। प्रत्येकाने चायना वॉरमध्ये त्या ठिकाणी आपली भूमिका बजावली, त्याचबरोबर पाकिस्तानच्या युद्धामध्ये सुद्धा होते, कारगिल युद्धामध्ये सुद्धा होते आणि सगळी जिल्ह्यातील जी आपली सैन्य दलामध्ये काम करणारी मंडळी। एक वेळेस असा झाला की गेल्या पंचवार्षिक बॉडीमध्ये आशिबाई अध्यक्ष होते, मी आमदार होतो, सर्व सैनिक बांधवांनी त्या ठिकाणी आम्हाला सूचना केली आणि त्या ठिकाणी सांगितले की भाऊ आम्ही या ठिकाणी एक जागा उपलब्ध करून या ठिकाणी शहीद स्मारक म्हणून आपल्या सर्व सैनिकांची एक आठवण, त्या आठवणीला उजाळा देण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला एक चांगलं स्थळ या ठिकाणी असणं आवश्यक आहे। मला एवढा म्हणजे मनापासून हे झालं की काहीतरी आपण या ठिकाणी तातडीने पाऊल उचलणं गरजेचं आहे। थोडा वेळ द्या म्हणलं, मी जागा शोधत होतो, सर्वांना आणलं जागा, एक मध्यवर्ती ज्या जागा कर्मवीरांच्या पदस्पर्शन झालेल्या पावनभूमीमधली जागा की ज्यांनी आज एवढं मोठं शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून फार मोठं काम केलं। 40,000 विद्यार्थी या ठिकाणी या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून काम करतात आणि या परिसरामध्ये ही जागा असणं मला आवश्यक वाटलं, कारण असंख्य विद्यार्थी या ठिकाणी ही जागा आपण निश्चित केली आणि या ठिकाणी शहीद स्मारक निर्माण करण्याच्या तातडीनं पाऊल उचलली। आपण या ठिकाणी पूर्ण झालेलं दिसतं ना। आता वेगवेगळे कार्यक्रम घेतो, या ठिकाणी रणगाडा सुद्धा सुरवत साहेबांनी सांगितलं तसं मिळणं कठीण होतं। मी एवढं ह्यांच्या मागं लागलो, आमचे कर्नल साहेब, त्यावेळेचे नवले साहेब वगैरे, ही सगळे सुरवत साहेब, सगळी मंडळी होती। काही करा या ठिकाणी आपल्याला आणणं गरजेचं। आणखीनही त्यांना सांगतो की एखादं युद्धामधलं विमान जर मिळालं तर ते सुद्धा माझा या ठिकाणी, कारण हे आणण्या पाठीमागचा एवढा उद्देश या ठिकाणी आहे की आपल्या या भागातील जे विद्यार्थी आहेत, या भागातील नवीन पिढी आहे, यांना प्रेरणा मिळावी की आपल्या देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारं हे सैन्य दल, या सैन्य दलातून जे चीन बरोबर युद्ध झालं, पाकिस्तान बरोबर युद्ध झाली, कारगिल बरोबर झालं, किंवा असंख्य आपल्या बॉर्डरवरती राहणारा आपला सैनिक बांधव त्या ठिकाणी त्यांच्या जीवावरती ते त्या ठिकाणी राहतात, -डिग्रीमध्ये किंवा ऊन वारा पावसाची कुठलीही तमा न बाळगता आपल्या देश सेवा त्या ठिकाणी करतात आणि त्या ठिकाणी सर्व आपले सैनिक बंधू भगिनी त्या ठिकाणी राहतात। आता महिलांचा सुद्धा फार मोठा सैन्य दलामध्ये सहभाग आहे, आज वैमानिक आहेत, आज नेव्हीमध्ये आहेत, सर्व दलामध्ये कार्यरत असून
ते देशाची सेवा करतात. त्यांच्या जागरूकतेमुळे आपण या ठिकाणी शांत झोपतो. आपण पाहतो की सध्या नम्रतेची विनंती आहे या वर्गाला, ज्यांना देशप्रेम करायचे खऱ्या अर्थाने प्रत्येकाने सैन्यांचा 12 महिने 24 तास आदर करणे हे आपल्या प्रत्येकाचं बांधवानं कर्तव्य आहे. कारण दुसऱ्या देशाचं पाहतोय किंवा आपल्या देशात काय घटना घडल्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तिकडे. मी सकाळी जात असताना सगळे सांगतात भाऊ असं झालं, भाऊ हिमाचलमध्ये असं, लडाखमध्ये असं झालं, सगळं चर्चा करतो. परत आपल्याला असणारा तिन्ही बाजूनं समुद्र, एका बाजूनं पर्वतरांग, आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं सैन्यदल नेव्हीच्या माध्यमातून किंवा त्या बर्फ प्रदेशाच्या माध्यमातून किंवा राजस्थानमध्ये जर बॉर्डरवरती पाहिलं, सगळे रीतीची रीती, जर एकदा काय वावटळ आली ते रीतीत जवळपास तिथं 52-53 पर्यंत टेम्परेचर उन्हाळ्यामध्ये जातात. ती वावटळ जर एकदा आली तर त्या रीतीत कुणी गाडलं जाईल सांगता येत नाही. अशा सगळ्या वेगवेगळ्या निसर्गाला तोंड देऊन आपला सैनिक बांधव त्या ठिकाणी बंधू भगिनी आपल्यासाठी देश सेवा करतात, आपलं संरक्षण या ठिकाणी करतात. आणि त्याचाच भाग म्हणून आज आपण या ठिकाणी त्यांचं एक सर्व सैनिक बांधवांचा आदर करत असताना या विजय दिनाच्या निमित्तानं शहीद स्मारक आपण या ठिकाणी उभा करत असताना त्या पाठीमागं फार माझे वेगळे उद्देश होते की आता घाडगे सरांनी पण सांगितलं की सुरवशे साहेबांवर किंवा सगळ्या सैनिकांवर माझे विशेष चर्चा होत असते. आणि हे बार्शी तालुका हे आपल्या शिक्षणाचं माहेरघर आहे. मगाच मी सांगितलं की कर्मवीरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये किंवा जुनी जाणती माणसं होती, आदरणीय मामासाहेब जगदाळे असतील, काकासाहेब सुलाके आहेत, त्याचबरोबर भाऊसाहेब झाडुके आहेत, बरबुले अण्णा असतील, ही जी जुनी जाणती मंडळी या तालुक्यामध्ये होती की यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाची दारं सुरू केली. आणि आजचाच भाग म्हणून आपण अकॅडमी जर पाहिल्या गाडगे सर, आपण पण जिजाऊ संकुल त्या ठिकाणी चालवतात त्या ठिकाणी, आणि तिथं पण 350 विद्यार्थी त्या ठिकाणी कार्यरत आहेत. आणखीन ह्या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये असंख्य विद्यार्थी या ठिकाणी बाहेरगावचे 20-22 तालुक्यातले येतात, मला पूर्ण खात्री आहे. या ठिकाणी जवळपास वर्ष 2-2 वर्ष प्रशिक्षण घेतात. कोण पोलीस दलामध्ये जाईल, कोण SRP दलामध्ये जाईल, कोण सैन्य दलामध्ये जाईल. या दृष्टिकोनातून सगळे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 20-22 अकॅडमी आपल्या या तालुक्यामध्ये कार्यरत आहे. आणि गाडगे सर तुम्हालाही मी सांगू इच्छितो की पुढचा जो कार्यक्रम आहे तो मी आताच फिरोज साहेबांना पण सांगितलं की पुढच्या कार्यक्रमाला जे NCC मधले विद्यार्थिनी आहेत, स्काउट मधले आहेत, यांना खास करून आणि जे आता गाडगे सरांचं जे जो संकुल आहे हे असे सगळे विद्यार्थी आहेत आणि आसपासच्या जेवढ्या आपल्या तालुक्यातल्या शाळा आहेत सगळ्या विद्यार्थ्यांना आणि इतर पण विद्यार्थी ज्यांना जी प्रेरणा घ्यायची हे सगळे विद्यार्थी आपण पुढच्या कार्यक्रमाला उपस्थित ठेवू, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे लक्षात घेता येईल की आपण जर सैन्य दलामध्ये जायचं असेल किंवा काही मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा काय असेल तर नक्कीच इथली या शहीद स्मारकाची प्रेरणा या ठिकाणी त्यांना नक्की मिळेल आणि देशभक्तीची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल. त्याकरता तुम्ही पुढे होऊन प्रयत्न या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आज मी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला माहिती आहे की आज शहीद स्मारक आपण या ठिकाणी केलं ती अभिमानाची बाब आहे. शिवसृष्टी आपण निर्माण केली ती आपल्या अभिमानाची बाब आहे. आज आपण बुद्धविहाराचा विषय करतोय, त्या सगळ्या आपल्या थोर पुरुषांचे पुतळे आपण या ठिकाणी शेकेश्वर उद्यानमध्ये सगळ्याच उर्वरित आता जे काही पुतळे आहेत त्यांनी उर्वरित करतोय. या सगळ्या गोष्टी करण्यापाठीमागचा एवढाच आपला उद्देश आहे की जुन्या मंडळींनी काही देशासाठी दिलेलं योगदान, सैन्य दलाने दिलेलं योगदान हे नवीन पिढीला त्यामध्ये प्रेरणा मिळावी. याच माध्यमातून आज मी माझ्या सैन्य दलातील सर्व ज्येष्ठ नवलेसाहेब, तुम्ही शिवसाहेब सगळेजण आहेत की या तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यातून किंवा आपल्या तालुक्याच्या आपल्या तालुक्यावरती फार मोठं भविष्य अवलंबून असतं. आसपासच्या तालुक्याचं मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे आणि मगाच मी सांगितलं की शिक्षणाचं माहेर आहे. या ठिकाणी येणारा फार मोठा वर्ग आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याची मुलं येतात आणि त्याकरता आपल्याला आणखीनही काही अकॅडमीच्या माध्यमातून काही नवीन करण्यासारखं आहे का गाडगे सर किंवा काय. आणि ह्याच्यामध्ये आता मी एकटा सगळं करू शकत नाही, कारण मी अलीकडे आता आपण पाहतो की वेगवेगळ्या जबाबदाऱ्या टाकण्याचं काम सुरू केलेलं आहे. आता ज्या ह्याच्यामध्ये कार्यरत असणारी जी तज्ज्ञ मंडळी त्यांनी खरोखर पुढाकार घ्यावा. आज या ठिकाणी सगळ्याच स्तरावरती आपण त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी राहू. जे तुम्ही मला या आपले काही विद्यार्थी या भागातले ज्यांना सैन्य दलामध्ये जायचंय किंवा SRP मध्ये जायचंय, पोलीस दलामध्ये जायचंय किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांना पदार्पण करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही मार्गदर्शकाची भूमिका
त्या ठिकाणी पार पडा। एक वेळेस मध्यंतरी आपण शिवशक्ती मैदानावरती अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा मेळावा त्या ठिकाणी घेतला होता, त्यांना काही मार्गदर्शन केलं, त्यांना जर काय अडचण असेल, कारण या ठिकाणी फार मेहनत घेतात मुलं, 9 टायमाला त्यांना कुठंतरी थोडंफार मार्गदर्शन कमी पडल्यानंतर त्यांच्या मनामध्ये नैराश्य, परंतु हे नैराश्य दूर करण्या, कारण तुमची मुलं असणार आहेत, तुम्ही जरी सैन्य दलामध्ये असले किंवा तुमची कोणाची हितचिंतक किंवा मित्र परिवार या तालुका, शेवटी हा तालुका आपला कुटुंब आहे आणि ह्याच्यामध्ये जर आपल्याला जर काही आणखीन काय वाटत असेल तर मला तुम्ही सुचवा। ज्या ज्या ठिकाणी आपल्याला तर माहिती आहे, आता तुम्ही सांगितलं की मी नाही म्हणतच नसतो, आता तुम्ही सांगितलं मला लगेच झालं, सुरू केलं, लाडूला सांगितलं लगेच ताबडतोब सुरू कर, कारंजाचा विषय राहिला होता, आता आम्हीच नव्हतो त्यामुळे सगळंच राहायला लागलं होतं, तोही विषय करून देतो, काय करायची सांगा, म्हणून मी लाडूच्या बाबतीत काळजी करू नका, तुम्हाला असं वाटत असेल लाडूसाठी विशेष पॅकेज झालेलं आहे, म्हणजे तुमच्या माणसाने लाडूला म्हणजे चांगलं सांभाळायला, त्यामुळं एक भाग झाला, परंतु या ठिकाणी हे शहीद स्मारक हे म्हणजे एक जिव्हाळ्याचा विषय। मी नगरपालिकेला तर थोडं सूचना दिलेल्याच आहे पूर्वीपासून, कारण मध्यंतरी गॅप पडला होता, तरी सुद्धा मी नाद येऊन जातो, कारण त्याचं तुम्हाला पण माहित असेल, एक चक्कर मारत असतो की हे आपलं छत्रपती शिवराय शिवसृष्टी बाबासाहेबांचं बुद्धविहार असेल किंवा आपलं शहीद स्मारक असेल, हे आपलं फार मोठं प्रेरणास्थान आहे। इथं नगरपालिका कमी पडली काय किंवा कुठं एखादा कामगार आला काय नाही आला काय पाणी, आपल्याला ही आपली त्या ठिकाणची एक फार मोठा अभिमानाची गोष्ट आहे, त्यामुळे इथं कधी जरी काय अडचण आली तरी आम्ही विशेष स्वतःच्या ह्याच्यातून आम्ही लक्ष घालून सुरू आहे, पण कधी सुद्धा ह्याचं वैभव कमी होऊन देणार नाही, अशा पद्धतीचं या ठिकाणी सर्व माझ्या सैनिकांना अभिवादन देतो। आणि आपण आता बोलल्याप्रमाणे विद्यार्थी घडवण्याकरता तुम्हाला जेवढं शक्य काय करता येते तेवढं पुढं व्हा, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही मार्गदर्शन करा, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला माझी आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी आपल्या या तालुक्याचं वैभव वाढवण्याकरता, जिल्ह्याचं वैभव वाढवण्याकरता मी प्रयत्नशील असेल। आणि माझ्या सर्व ज्या शहीद जवानांनी आपल्या देशासाठी आहुती दिली, बलिदान दिलं, ज्यांनी फार मोठं योगदान दिलं, त्यांच्या जीवावरती आज आपण सुरक्षित आहेत, अशा सर्व शहीद जवानांना मी आदरांजली अर्पण करतो, ज्यांच्यामुळं जो विजय या ठिकाणी आपण 27 वर्षानंतर साजरा करतो, अशा या कारगिल विजय दिनाच्या निमित्तानं माझ्या सर्व देशवासियांना माझ्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।